हाय हॅलो नमस्ते. आज आपण करत आहोत चुलीवरचं मटण. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, धुवून स्वच्छ हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आणि इथे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हे हिरवं वाटण घेतलेलं आहे. ही पहा आमची चूल. चुलीवर एक टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालून कांदा आणि कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घातलेली आहे. कांदा आपण छान परतून घेऊया ब्राऊन होऊसपर्यंत, थोडासा हलका ब्राऊन किंवा ट्रान्सफर होऊसपर्यंत. तुम्ही बघू शकता आमची चूल किती छान असं आहे. कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये हिरवं वाटण घातलेलं आहे. या हिरव्या वाटणात मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे. हे फोडणीला घातल्यावर छान लागतं. आता यामध्ये मटण घातलेलं आहे. मटण घालून मटण त्या हिरव्या वाटणात पूर्ण छान असं हलवून घेतलेलं आहे. आता मटण आपण छान असं शिजून देणार आहोत. तुम्ही बघू शकता मटणाला मसाला किती छान लागलेला आहे. आता मटण झाकून ठेवून त्याच्यावर पाणी घातलेलं आहे. हे आपलं फोडणीचंच पाणी आहे. पाणी घातलेलं नाही अजिबात मटणात. मटणाला त्याचं अंगचं पाणी खूप सुटतं, त्यामुळे पाणी घालायची घाई करायची नाही आहे. त्या पाण्यातच शिजून दिलं की छान अशी चव लागते, छान अशी चवदार होतं मटण. छान असं पुन्हा हलवून एकजीव करून घेतलेलं आहे मटण. तुम्ही बघू शकता मटणाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. इथं छान आपण असं त्याला ढवळून घेतलेलं आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट्स करा. छान असं मंद असं जाळ लावलेलं आहे. आता मटण शिजलेलं आहे आपलं छान असं. मी फिक्का रस्सा बाजूला काढत आहे. सूप ज्याला म्हणतो आपण ते. आता याच्यामध्ये हा मसाला तयार करून ठेवला होता. या मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, कोथिंबीर सर्व असं वाटण केलेलं होतं. हा मसाला आपण यात घालून घेतलेला आहे आणि छान असं ढवळून घेतलेलं आहे. या मसाल्यामध्येच मी मटण मसाला, घरचा मसाला असं सगळं घातलेलं आहे, त्यामुळे वरतून काही घालायची गरज नाही आहे. छान असं आपलं मटण तुम्ही बघू शकता. मटणाला किती छान असा कट आलेला आहे, तर्री आलेली आहे. आपलं मटणही शिजलेलं आहे, त्यामुळे छोटंसं जाळ, मंद जाळ लावलेला आहे. छान अशी उकळी आली की तयार आहे आपलं मटण, झणझणीत मटण. आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर पेरूयात. या जेवायला मस्त झणझणीत असं मटण खायला. तर इथे तयार आहे आपलं मटण. सबस्क्राईब करा चॅनलला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. छान असं मटण शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या सगळ्यांनी जेवायला. मटण शिजलंय का नाही चेक केलं, तर मटण आपलं छान असं शिजलं.